लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा व तुम्ही इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आणि नवीन येणारे संदेश तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो आध्यात्मिक चाव्या किंवा आध्यात्मिक किल्ल्या। प्रियजन हो, आम्ही पाहतो की रोज आमच्या जीवनामध्ये किल्लीशिवाय आम्ही काही करत नसतो। अर्थात आमच्या घराची किल्ली, कपाटाची किल्ली, आमची गाडी असो, मोटरसायकल असो किंवा कार असो, त्याला की म्हणजे त्याला चावी असते आणि त्या चावीशिवाय आम्ही चालत नसतो। हे झालं आमचं शारीरिक जीवन, ज्या भौतिक जीवनामध्ये आम्ही जगत आहोत। पण आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील अनेक चाव्या आहेत ज्या देवाकडून त्याच्या लेकरांना देण्यात येतात। त्या चाव्या फार महत्त्वाच्या असतात। त्या चाव्या वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या चाव्या आहेत। म्हणून आपणा सर्वांना मी विनंती करीतो की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। प्रकटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि याचं वचन 18 मी वाचत आहे। मी मेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत। प्रियजन हो, येशू ख्रिस्त मरण पावला होता, परंतु आम्हाला मत्ते 28 याच्या 18व्या वचनात ही गोष्ट आढळते की येशूने म्हटले, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे। अर्थात या विश्वामध्ये सर्वोच्च सुप्रीम अथॉरिटी येशू ख्रिस्ताकडे आहे। हे आम्हाला समजणं गरजेचं आहे। ज्याच्याकडे सुप्रीम अथॉरिटी आहे तो जगांतील सर्व गोष्टीत संपूर्ण नियंत्रण चालवितो, कारण तो सुप्रीम अथॉरिटी या विश्वाचा एकमेव देव आहे। आम्ही या ठिकाणी हे वचन ऐकलं की येशू ख्रिस्त प्रकटीकरण 1:18 मध्ये बोलत आहे, मी मेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे। अर्थात येशू ख्रिस्त मानव बनला होता। तो मानव बनण्यापूर्वी देव होता आणि तो मानव यासाठी बनला होता की आम्हाला मुक्ती द्यावी। त्याने अखिल मानव जातीसाठी आपला प्राण देऊन तो मरण पावला, परंतु तो मरण पावल्यानंतर मातीमध्ये कुजला नाही आणि मातीला मिळाला नाही। त्याला कुजणे अशक्य होते, म्हणून तो उठला आणि त्याने मरणावर, पापावर, सैतानावर, कबरेवर विजय मिळविला। आणि आता तोच येशू म्हणतो, पहा मी मेलो होतो आणि आता युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत। किल्ल्या, किल्ली नाही, किल्ल्या। अर्थात येशू ख्रिस्ताजवळ या संपूर्ण विश्वांतील प्रत्येक गोष्टीच्या किल्ल्या आहेत। तो मालक आहे हे आम्ही ओळखायला हवे। प्रकटीकरण 9 अध्याय याचं पहिलं वचन, 5व्या देवदूताने कर्ण वाजविला तेव्हा एक तारा आकाशांतून पृथ्वीवर पडलेला मला दिसला। त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली। प्रियजन हो, या ठिकाणी एक अद्भुत गोष्ट या प्रकटीकरणाच्या पुस्तकात आम्हाला आढळत आहे। 5वा देवदूत जो सांगितलेला आहे त्याच्याकडे अथांग डोहाची किल्ली देण्यात आलेली आहे। आणि किल्ली कोणाकडे आहे? येशूकडे। प्रियजन हो, या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी ही गोष्ट आपणा सर्वांना समजवू इच्छितो की सर्व चाव्या येशूकडे आहेत। प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 7 आणि 8 वचन मी आपणा पुढे वाचत आहे। फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे। बघा, दाविदाची किल्ली ही त्याच्या जवळ आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणारही नाही। तो असे म्हणतो, बघा, या जगात कोणी बंद केलं तर उघडू शकतात आणि उघडल्यावर बंदही करण्याचा इलाज आहे, पण येशू ख्रिस्त असा आहे, त्याने जर बंद केलं तर कोणी उघडू शकणार नाही। तुझी कृत्य मला ठाऊक आहेत, पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही। यशाचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि याचं 22 वचन म्हणते, दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवेन,
त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही, त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. येशूविषयी ही भविष्यवाणी आहे. येशू ख्रिस्त याच्या खांद्यावर दाविदाची किल्ली आहे. जसं यशायाने 9 अध्यायाच्या 6व्या वचनात भविष्यवाणी केली, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. येशूच्या खांद्यावर किल्ली राहील याचा अर्थ काय? त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. तो या संपूर्ण विश्वावर राज्य करणार असेल. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि येथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. आमेन. येशू ख्रिस्त नक्की आहे कोण? या विश्वाचा मालक तो आहे, राजांचा राजा तो आहे, प्रभूंचा प्रभू तो आहे आणि म्हणून सर्व किल्ल्या त्याच्या हातामध्ये आहेत. हे प्रथम आम्हाला ओळखणं गरजेचं आहे आणि जो त्याचा होईल त्याला तो किल्ली देतो. आता मी पाहूया नक्की किल्ली काय आहेत आणि किल्ल्यांचे किती प्रकार आहेत. मत्तकृष्ण वर्तमान 16 अध्याय आणि याचं वचन 15 पासून मी वाचत आहे. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? सिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, सिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यांस निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद पाठवून देव आणि आम्हा सर्वांना त्या वचनाने आशीर्वादित करो. आमेन. येथे आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की येशूने प्रथम शिष्यांना विचारले होते की लोक येशूला काय समजतात. तेव्हा त्या सर्वाधिक लोकांची खूप मते ऐकल्यानंतर येशूने तोच प्रश्न सरळ आपल्या शिष्यांना विचारला. तेव्हा 12 जणांच्या वतीने पेत्राने अचूक उत्तर दिले. अर्थात पेत्राला ख्रिस्त कोण आहे याचे प्रकटीकरण झाले. म्हणूनच येशू त्याला म्हणतो, धन्य तुझी. अर्थात हे प्रकटीकरण त्याला पित्यापासून प्राप्त झाले, त्याच्या बुद्धी ज्ञानाने मिळालेले नव्हते व ते प्रकटीकरण अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अर्थात एक प्रकारचे दैवी प्रकटीकरण त्याला मिळाले, अर्थात तीच चावी आहे. कारण त्या प्रकटीकरणामुळे त्याला ख्रिस्त कोण आहे हे त्याला प्रकट करण्यात आले, उलगडा झाला. हे ज्ञान त्याला प्राप्त झाले, देवाची समज त्याला प्राप्त झाली. हीच ती चावी आहे. मत्ते 16 अध्यायातल्या 19 वचनात, म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राशी बोलताना म्हटले की मी तुला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देईन व त्याला म्हटले की जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. अर्थात हा पेत्राला अधिकार दिला. परंतु पुढे जाऊन 18 अध्याय याच्या 18 वचनात प्रभू येशूने मंडळीलाही अधिकार दिला. वचन म्हणते, मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. अर्थात मंडळीलाही या चाव्या देण्यात आलेल्या आहेत असे आम्हाला हे वचन प्रगट करीते. प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावला आणि त्याने स्वरक्ताने ख्रिस्तच्या मंडळीला विकत घेतले. मग पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरल्यावर पेत्राने मंडळीचा पाया घातला. त्या चाव्या देवाचे राज्य या पृथ्वीवर उघडण्यासाठी त्याने वापरल्या. आम्ही ही गोष्ट पाहतो की पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी आला, त्या वेळेला त्या किल्ल्या देण्यात आल्या. 3 किल्ल्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पहिली किल्ली आहे पश्चाताप. पश्चाताप ही स्वर्ग राज्याची पहिली किल्ली आहे. पश्चातापाशिवाय कोणीही व्यक्ती देवाशी जोडला जात नाही, देवाच्या राज्याचा सहभागी होऊ शकत नाही. पश्चाताप मनुष्याला पाप क्षमेकडे नेतो. पापांची प्रामाणिक व सत्य कबुली देऊन त्याबद्दल ईश्वर प्रेरित दुःख व्यक्त करून देवाजवळ रडणे आहे, माफी मागणे आहे
पापाला पाठ फिरविणे म्हणजे पश्चाताप. तेव्हा देव आम्हाला आमच्या सर्व अनितीपासून शुद्ध करीतो आणि आम्हाला देवाशी जोडतो. पश्चातापामुळे आम्हाला तारणाची किल्ली आढळते. अनंत जीवनाची महान देणगी ती देते. देवाच्या नीतिमत्वाची महान देणगी त्यांतून आम्हाला मिळते आणि आम्ही दंडाज्ञेतनं मुक्त होतो. देवाचे नीतिमत्व आम्हाला देवाजवळ उभे राहण्यास पात्र ठरवते. त्या चाव्या प्रेषित 2 अध्याय याच्या 38 वचनात आम्हाला आढळतात. मनुष्यांना त्यांच्या पापांचे मोचन मिळावे म्हणून 3000 लोकांनी त्या वचनाचा स्वीकार केला आणि ते देवाच्या राज्यात प्रवेश पावले. अर्थात आम्हालाही आज अशाच प्रकारे देवाचे वचन जे प्रेषित 2:38 मध्ये दिलेले आहे ते पाळणे फार गरजेचे आहे, कारण तेथे 3 चावे आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने घेतलेल्या बाप्तिस्म्याद्वारे पापमोचन मिळते आणि तिसरी किल्ली आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्राप्त करणे. या तिन्ही किल्ले आम्हाला प्रेषित 2 अध्याय याच्या 38 वचनात आढळतात. प्रभू येशू ख्रिस्ताने निरक्षर लोकांकडे आपल्या चाव्या सोडलेल्या आहेत. परंतु आज आम्हाला काय आढळत आहे? आज या संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला आढळत आहे की अनेक पुढारी, पास्टर्स या देवाच्या वचनाला विरोध करीत आहेत. कारण येथे ज्ञानाची किल्ली आहे, येथे स्वर्ग राज्यात प्रवेश करण्याची ही किल्ली आहे, पण ते लोकांना अडवित आहेत. बघा येशूने काय म्हटलेले आहे. लूका वर्तमान 11 अध्याय 52 वचन म्हणते, तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. धर्म पुढारी, धर्मगुरू, ज्ञानी लोक, अनेक डिग्र्या घेतलेले, सेमिनरीचं शिक्षण घेतलेले हे लोकच आज अनेकांना देवाच्या राज्यात जाण्यापासून अडवित आहेत. ज्ञानाची किल्ली त्यांच्याकडे आहे, परंतु ते स्वतः आत गेले नाहीत आणि आत जात होते त्यास त्यांनी प्रतिबंध केलेला आहे. हे खरं चित्र त्या काळी पण होतं आणि आजच्याही काळात आम्हाला आढळत आहे. मत्ती वर्तमान 23 अध्याय 13 वचन म्हणते, हो शास्त्र्यांनो, अहो परुष्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करिता. तुम्ही स्वतःही आत जात नाहीत व आत जाणाऱ्यांनाही आत जाऊ देत नाहीत. लक्षात घ्या, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की स्वर्गाचे राज्य हे बंद करण्याचं काम जे पुढारी आहेत, धर्म पुढारी, ते करीत आहेत आणि त्याचं संपूर्ण चित्र या ठिकाणी मांडलेलं आहे. ते स्वतः आत जात नाहीत आणि आत जे जाऊ इच्छितात त्या लोकांना देखील ते मनाई करीत आहेत. त्यांच्यावर दडपण आणून त्यांना रोखत आहेत. ज्यावेळी आमचा नवीन जन्म होतो तेव्हा आमच्या जीवनात एका उच्च स्तराला आम्ही जात असतो. तो स्तर आम्हाला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याकडे नेतो. तेव्हा प्रत्यक्ष देव आमच्यामध्ये राहू लागतो. अर्थात पित्याची देणगी आम्हाला प्राप्त होते आणि आम्ही पित्यासाठी या जगात साक्षीदार ठरतो. कारण आम्हाला शिक्षक मिळतो जो आम्हाला सत्य शिकवितो. असत्य गोष्टींपासून, भ्रांतीपासून तो आम्हाला राखतो, तो आम्हाला मदत करतो, तो आम्हाला सहाय्य करतो, तो आम्हाला विसावा देतो, तो आम्हाला सुरक्षित ठेवतो, तो आमच्यातील भीती घालवितो, आम्हाला सामर्थ्य देतो, त्याचे संकल्प आम्हाला कळतात, आम्हाला संयमनाची चावीही तो देतो. चावी किंवा किल्ली ही एक ताळे किंवा कुलूप किंवा लॉक उघडण्याचे साधन आहे, उपकरण आहे. उदाहरणार्थ आम्ही घरासाठी, आमच्या बाईकसाठी, कारसाठी किंवा आमच्या कपाट उघडण्यासाठी, इंजिन चालू करण्यासाठी आम्ही चावी हे उपकरण वापरत असतो. परंतु आज मी आपणा समोर आध्यात्मिक म्हणजे एका अदृश्य दैवी चावीविषयी बोलणार आहे, जी खरी वास्तविक चावी आहे. काय चावी खरंच अस्तित्वात असेल काय? या चाव्या देवाने दिलेल्या अधिकाराला आणि सामर्थ्याला दर्शवितात. अर्थात या चाव्या ज्या आहेत या स्वतः देवाकडे आहेत. देव ज्यांना बोलावितो आणि निवडतो त्यांना तो चावी देतो. अर्थात देवाने दिलेल्या अधिकाराशिवाय आम्हाला काहीही प्राप्त होत नाही. या चाव्या आम्हाला देवाचे काम आमच्या जीवनात पूर्ण करण्यास मदत करीतात. देवाची इच्छा आमच्या जीवनात पूर्णतेस नेतात. योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन म्हणते, आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा.
आणि आपण तसे आहोत. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. वचन या ठिकाणी आम्हाला स्पष्ट शिकवत आहे की आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. हालेलुया. नवीन जन्म झाल्याशिवाय आम्ही देवाचे मुले बनू शकत नाही. त्यासाठी जुने ते निघून जाणे आणि नवे होणे म्हणजे नवीन सृष्टी बनणे फार आवश्यक आहे. जेव्हा आम्ही नवीन सृष्टी बनतो तेव्हा देवाच्या कार्याला आमच्या जीवनामध्ये सुरुवात होते. अर्थात आता मी हे वचन ऐकलं त्याप्रमाणे आम्ही देवाच्या कुटुंबाचे जेव्हा होतो तेव्हाच देव ती चावी आमच्या हाती देतो. आम्ही कोणाही अनोळखी व्यक्तीला चावी देत नाही. फक्त आमच्या कुटुंबातील जबाबदार व विश्वासयुक्त व्यक्तीलाच व परिपक्व व्यक्तीलाच आम्ही चाव्या देतो. आम्ही लहान लेकरांच्या हातामध्ये चाव्या देत नसतो, कारण त्या चाव्यांची किंमत त्यांना माहित नाही. ते ना उघडू शकत ना बंद करू शकत. म्हणून या चाव्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मंडळीला दिलेल्या आहेत. देवाने चावे आमच्या हाती दिले आहेत. चावी ही अधिकाराला दर्शविते. चावी ही सामर्थ्याला दर्शविते. चावी ही नाते संबंधालाही दर्शविते. देवाच्या राज्याचे आणि त्याच्या घराण्याचे, त्याच्या कुटुंबाचे एक हिस्सेदार बनतो, भागीदार बनतो. त्या लेकरांनाच देव या आध्यात्मिक चाव्या देतो. देवाचे मुले हे नाव ज्यांना मिळालेले आहे त्यांना देव चावी देईल. मग ही गोष्ट फार महत्वाची आहे की आम्हाला देवाच्या घराण्याचे, त्याच्या परिवाराचे बनणे अतिशय आवश्यक आहे. जर आम्हाला चावी देण्यात येते त्याचा अर्थ काहीतरी मौल्यवान वस्तू ही खुली नाहीये. ती चावी आम्ही प्राप्त करून आम्हाला ती मौल्यवान वस्तू प्राप्त करणे आहे. कारण देवाची अशी इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी त्याने दिलेल्या अधिकाराला एकदम पकडून ठेवावे. देवाच्या राज्यात शिरण्याचा हक्क त्याने आम्हाला दिलेला आहे. परंतु देव जेव्हा चाव्या देतो तेव्हा विचार करा, लहानशी चावी मोठे मोठे दरवाजे उघडते. म्हणून आम्हाला ही गोष्ट समजणं आवश्यक आहे की देवाने दिलेल्या चाव्या आमच्या ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. म्हणून त्या बाजूला सारून आम्ही विजयी जीवन जगू शकत नाही. त्या कायमच्या आमच्या आहेत. म्हणून त्या आम्ही आमच्या जवळ बाळगल्या पाहिजेत. जसे आम्ही आमच्या खिशामध्ये चाव्या ठेवत असतो तसे आमच्या हृदयाच्या आध्यात्मिक खिशामध्ये कायम आम्ही त्या बाळगून ठेवाव्यात. शत्रू सैतानाची कायम इच्छा असते की आम्ही चावी हरवून बसावी, म्हणजे चाव्या गमवाव्यात. म्हणून इतर सर्व चाव्याहून देवाने दिलेल्या चाव्या आम्हाला नीट सांभाळणे आहे. अर्थात चावी हरवलीही जाते आणि जेव्हा चाव्या हरवल्या जातात तेव्हा आम्ही व्याकुळ आणि चिंताक्रांत होतो. कारण चावीमुळे आम्ही अडकून जातो त्या दरवाजाजवळ येऊनही. कारण आम्ही घर उघडू शकत नाही, आमची कार उघडू शकत नाही, म्हणजे जे आमचे आहे त्याचा उपयोग आम्ही घेऊ शकत नाही. असेच अनेक वेळेला आमच्या आध्यात्मिक जीवनातही घडते. आम्हाला माहित आहे उदंड शांती आणि आनंद जीवन कायदेशीररित्या आमचे आहे, परंतु आम्हाला त्यासाठी चावी मिळत नाही. आम्ही एकटे इकडे तिकडे पाहतो व म्हणतो थोडी अधिक जोर लावून मी मोठी प्रार्थना करीन किंवा मी कबुली देईन. मग कधी असे वाटते कदाचित देवाची इच्छाही नसेल. प्रियजन हो, आम्ही या पृथ्वीचे मीठ व या जगाचे प्रकाश आहोत. लूका वर्तमान 12 अध्याय 32 वचन म्हणते, हे लहान कळपा भिवू नको. कोणता हा लहान कळप आहे? येशू ख्रिस्ताची जिवंत देवाची खरी मंडळी आहे. ही कोणती सांप्रदायिक मंडळी नाही, संस्था संघटना ज्यांना चालवितात अशी मंडळी नाही. ही येशू ख्रिस्त मंडळी चालवितो पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि ती मंडळी लहान कळप आहे. अरुंद मार्गाने जाणारे थोडके आहेत. तो मार्ग फार थोडक्या लोकांना सापडतो. आजचा हा संदेश तुम्ही ऐकत असताना तुम्ही नक्की कोणत्या कळपामधील आहात हे तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. हे लहान कळपा भिवू नको, कारण तुम्हाच ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. ही पित्याची इच्छा आहे की कोणाला देवाचं राज्य द्यावं. आम्ही काय निर्णय घेतो, आम्ही देवाचं वचन स्वीकारतो की नाही, यावर या गोष्टी अवलंबून आहेत. आम्ही जर त्याची आवड धरू आणि त्याचा स्वीकार करू तर आम्ही त्याच्या राज्याचे बनू शकतो आणि ते राज्य तो आम्हाला देईल. जर देवाचे राज्य आम्हाला तो देईल तर आम्हाला त्यावर अधिकार मिळेल.
अर्थात स्वर्गीय पित्याची इच्छा आहे की त्याने स्वर्ग राज्य आम्हाला द्यावे. अर्थात प्रथम ते राज्य कसे चालते हे शिकणे फार गरजेचे आहे. देवाचे राज्य हे दैवी सरकार आहे. जेथे देवाची सत्ता चालते तोच सुप्रीम अथॉरिटी आहे व त्याने आम्हाला अधिकार दिला असेल तर हे किती मोठे आमचे भाग्य आहे. अर्थात चाव्या म्हणजे काय? देवाची प्रत्येक अभिवचने, आश्वासने ही अधिकाराची वचने आणि आश्वासने आहेत आणि ती फार मौल्यवान व अति पवित्र आहेत. त्यात आमचा प्रत्येक आशीर्वाद लपलेला आहे. पवित्र शास्त्र लेखांतील प्रत्येक अभिवचने, आश्वासने या गुप्त चाव्या आहेत ज्या पृथ्वीवरील सर्व परिस्थितीवर नियंत्रण करण्याचे काम करीतात. म्हणूनच तर त्या आम्हाला देण्यात आलेले आहेत. बस फक्त चावी वापरायची आहे. त्या चावीबद्दल प्रथम आम्हाला माहित हवे, नंतर त्या चावींचा विश्वासाने स्वीकार करायला हवा व त्या चाव्या वापरायला हव्यात. त्या वापरण्यासाठी आमची समज वाढायला हवी व वापरण्यासाठी योग्य कुवत निर्माण होणे फार आवश्यक आहे. जशी चावी ही वापरल्याशिवाय तिचा काहीच उपयोग नाहीये, मग घेतलीच कशाला? जर चावी आम्हाला वापरायचीच नव्हती तर त्या चावीचा आम्हाला काय उपयोग? अर्थात आम्ही चाव्या वापरल्या पाहिजेत. देवाच्या राज्याच्या किल्ल्या आमच्याकडे देण्यात आलेल्या आहेत. त्या आमच्यासाठी उपलब्ध आहेत. अर्थात चावी हे बंद करण्याचे आणि उघडण्याचे ही साधन आहे. हे दोन्हीही कार्ये चावी करीत असते, बंद करणे आणि उघडणे. मग चावी कशी वापरायची? चावी वापरण्यासाठी आमच्या मुखांचा वापर होणे गरजेचे आहे. जशी भौतिक चावी लॉक मध्ये घालून आम्ही जेव्हा फिरवितो तशी चावी फिरविली गेली पाहिजे. अर्थात देवाच्या प्रत्येक सत्य अभिवचनांची घोषणा आम्ही मुखाद्वारे दिली पाहिजे, कबुलीच्या द्वारे. याला म्हणतात कन्फेशन. उदाहरणार्थ, मी आजच्या या घडीला अशांत आहे, अस्थिर आहे आणि मला शांतीची गरज आहे. जर मला शांती हवी आहे ह्या क्षणाला, तर मला देवाचे शांतीचे ते प्रत्यक्ष वचन माहित हवे. दुसरी गोष्ट, मला ते विश्वासाने स्वीकारायला हवे. तिसरी गोष्ट, मी मुखाने विश्वासाने त्याची कबुली द्यायला हवी. त्यावेळेला माझ्या भावनांचा नकार करून माझ्या निराशेत, अस्वस्थतेत देवाच्या शांतीचा अनुभव मला घ्यावा लागेल. जसे जसे आम्ही हे प्रात्यक्षिकरित्या करत जाऊ, देवावर अवलंबून राहू, तसे आम्ही मजबूत बनू आणि देव आम्हाला ज्ञानी बनवेल. अर्थात जीवनात विविध परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात रोज रोज येत असतात. म्हणून आम्हाला त्या सर्व परिस्थितीत टिकाव धरता यावा आणि त्या परिस्थितीतून आम्ही सही सलामत विजयाने पार व्हावे. म्हणून पित्याची लेकरे आपल्या हृदयाची इच्छा त्या स्वर्गीय पित्याला कळवू शकतात, त्याच्याशी सहज संवाद साधू शकतात आणि याला म्हणतात प्रार्थना. प्रार्थना ही चावी आहे. या चावीद्वारे जीवनातील परिस्थिती आम्हाला योग्य रीतीने हाताळता येते. अर्थात ही चावी आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन जाते आणि जेथे तो आमच्यासाठी बंद दरवाजे उघडतो. प्रार्थनेच्या द्वारे अशक्य प्राय गोष्टी शक्य होतात. एक मताने ऐक्याने केलेली प्रार्थना देव ऐकतोच याची खात्री दिली आहे, गॅरंटी दिलेली आहे. मत्ते 18:19 वचनात. फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय 6 वचन म्हणते, कशाही विषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. 7 वचन, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. प्रार्थना ही एक अद्भुत चावी आहे आणि प्रार्थनेच्या द्वारे बंद दरवाजे उघडतात. प्रार्थना ही एक अद्भुत चावी दिलेली आहे. तुम्हाला प्रार्थना किती करता येते? प्रियजन हो, हे सामर्थ्य देव देतो आणि तेव्हा ज्याला ते सामर्थ्य प्राप्त होते तो ती प्रार्थना करू शकतो. मार्क शुभवर्तमान 11 अध्याय 22-23 वचन. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जासे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो
तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हे देवाने दिलेलं सामर्थ्याची चावी आहे. असे शब्द कोणी कधीही बोललेले नाहीत. येशूकडे चाव्या आहेत आणि येशू ते आम्हाला देऊ इच्छित आहे, यासाठी की आम्ही त्या चाव्या ओळखाव्या आणि वापराव्या. मार्क शुभवर्तमान 11:24 म्हणते, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रियजन हो, किती अद्भुत वचन आम्हाला दिलेलं आहे. प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे. पण प्रार्थना विश्वासाने केली गेली पाहिजे. विश्वास ही अद्भुत चावी आहे. विश्वास जर आमच्याकडे नसेल तर आमच्यासाठी काही उघडलं जाऊ शकत नाही. आम्ही म्हणूनच विश्वासाच्या चावीने उघडणं गरजेचं आहे. प्रियजनो, आम्ही पाहतो की हाबेल आणि काईन हे दोघेही एकाच कुटुंबात लहानाचे मोठे झाले. एकाच चर्चमध्ये ते होते. पण हाबेलाला दैवी प्रकटीकरणाची चावी दिली गेली. त्याला कळले कोकऱ्याच्या रक्ताचे महत्व काय आहे. मनुष्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे, हे प्रकटीकरण त्याला मिळाले. परंतु काईन आम्ही पाहतो त्याला प्रकटीकरण नव्हते आणि यामुळे त्याच्याकडे चावी नव्हती. प्रियजन हो, हाच तर फरक आजही आम्हाला आढळत आहे. ख्रिस्ती मंडळामध्ये दोन प्रकारची लोक आहेत. एकाकडे आध्यात्मिक प्रकटीकरणाची चावी देण्यात आलेली आहे, दुसऱ्यांकडे बिलकुल नाही. त्यांना त्याचा पत्ताही नाही, त्याविषयी काही माहितीही नाही. लूका शुभवर्तमान 8:10 म्हणते, तो म्हणाला, देवाच्या राज्याची रहस्य जाणण्याची देणगी तुम्हाला दिली आहे, परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितलेली आहे, अशासाठी की त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये व ऐकत असता त्यांनी समजू नये. देवाचे पुत्र आहेत, त्यांनाच देवाच्या राज्याची गुजे जाणण्याचे दान देण्यात आलेले आहे. बाकीचे फक्त गोष्टी ऐकतात दाखल्यांतील. ते पाहत आहेत पण त्यांना दिसत नाही. ते ऐकत आहेत पण त्यांना कळत नाही, कारण ती चावी त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आलेली आहे. मार्क शुभवर्तमानाचा 11 याचं वचन 25 मी आपण पुढे वाचत आहे. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. प्रियजन हो, क्षमाशीलता ही एक चावी आहे. दार उघडण्यासाठी क्षमाशील असणे फार आवश्यक आहे. आम्ही दुसऱ्यांकडे क्षमा मागणे आणि आम्ही दुसऱ्यांना क्षमाही करणे, या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या आध्यात्मिक व्यक्तीच करू शकतात. अक्षमाशील प्रवृत्ती ही आरोग्य मिळण्यापासून आम्हाला रोखते. म्हणून कोणाविरुद्ध काही कुरकुर ठेवू नका. मनातील कटुता, द्वेष, राग सर्व काढून टाका. एकमेकांत क्षमा करा. क्षमा ही एक आध्यात्मिक सामर्थ्यवान चावी आहे, ज्याद्वारे आमच्या जीवनात अडकलेले सर्व आशीर्वाद मोकळे होतात. प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव हे सर्वोच्च आणि सर्वोत्तम नाव आहे. या पृथ्वीवरील सर्व नावाहून श्रेष्ठ ही एक महान चावी आहे, कारण हे नाव त्याला स्वर्गीय पित्यापासून वारसाने मिळाले. या नावामागे फार मोठे सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव ही मास्टर की आहे. म्हणून सैतान, दुरात्मे त्या नावाला घाबरतात. प्रत्येक द्वार त्या नावाने उघडले जाते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा आम्हाला सतत वापर करणे आहे, कारण त्याच्या नावामध्ये केलेली प्रार्थना ऐकण्यात येते. त्याच्या नावामध्ये आम्ही जर सैतानाला धमकावू तर सैतान निघतो. भूतग्रस्त मनुष्यामधील भूते येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जातात. ही चावी आहे भावा बहिणींनो. जे या जगात बंदिवान, गुलाम, अंधारात बसलेले आम्हाला आढळतात, त्यांना मुक्ती देण्याचे कार्य आम्हाला शुभवर्तमान, सुवार्ता सांगून करणे आहे. त्यासाठी देवाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. सैतानी बंधने तोडण्याचा अधिकार, दुरात्म्यांचे, सैतानी शक्ती यांचे प्रभाव, बंधने जोखड तोडावी, हा अधिकार आम्हाला दिलेला आहे. यासाठी की त्याचे कार्य पूर्णतः बंद पाडावे. हे काम तुम्हाला आणि आम्हाला करणे गरजेचे आहे. हेच काम प्रभू येशू ख्रिस्ताने केले. लूका शुभवर्तमान 10:19-20 मी आपणा पुढे वाचत आहे. पहा, मी तुम्हाला साप व विंचू यांना तोडविण्याचा, शत्रूंच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. तथापि भूते तुम्हाला वश होतात
याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. प्रियजन हो, येशूने अधिकार दिलेला आहे. ही चावी आहे त्याच्या अधिकाराची. साप, विंचू, अजगर, दुरात्म्यांच्या शक्तींना सैतानी काळोखी आत्मे यांना दर्शविलेले आहे आणि त्यांच्यावर आम्हाला अधिकार देण्यात आलेला आहे. सैतानाला बाइंड करण्याचे काम आमच्याकडे दिलेले आहे. मत्ते 12:29 वचन म्हणते, त्या बलवानाला बांधल्याशिवाय त्याचं घर आम्हाला लुटता येत नाही. आमचं काम सैतानाला बांधणं आहे आणि ते बांधण्याची शक्ती आम्हाला दिली आहे. तो अधिकार म्हणजे चावी आहे की आम्ही सैतानाला बाइंड करावे, बांधावे. बहुधा आम्हाला ख्रिस्ती लोक अशा प्रकारे सैतानाला बाइंड करताना आढळत नाहीत. अर्थात चाव्या आमच्याकडे दिल्या आहेत, पण आम्ही त्याचा वापर करीत नसतो. जे काही या पृथ्वीवर तू बांधशील ते आकाशात बांधले जाईल. बांधले जाणे म्हणजे लॉक करणे, बाइंड करणे. आणि जे काही या पृथ्वीवर तू मोकळे करशील ते आकाशात मोकळे केले जाईल. याचा अर्थ लुझिंग म्हणजे उघडणे, अनलॉक करणे. आणि प्रियजनो हो, हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवत आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय याचं वचन 4 ते 7 मी वाचत आहे. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारित नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्या संबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करीते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वाची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रियजन हो, देवाने दिलेली प्रीती ही आमच्यासाठी मास्टर की आहे. मास्टर की म्हणजे सर्व चाव्यांची चावी जी अनेक ठिकाणी चालते. प्रेमाची चावी सगळीकडे चालते. प्रेमामध्ये अद्भुत शक्ती आहे. यशाचं पुस्तक याचा 53 अध्याय 4 आणि 5 वचन म्हणते, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. बघा, आमचे सर्व व्याधी, रोग, आजार आणि क्लेश म्हणजे आमच्या पीडा, आमच्या वेदना त्याने स्वतःवर घेतल्या आहेत, कारण आमच्यावर त्या राहू नयेत. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यात झाली, त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. अर्थात ही दैवी आरोग्याची चावी आहे जी आमच्या हाती देण्यात आलेली आहे. त्यावर विश्वास करा, पूर्णता ते पूर्ण होईल तुमच्या जीवनात. रक्तस्रावी स्त्रीच्या हाती एक चावी होती, तिला आरोग्य मिळण्यासाठी. लूका वर्तमान 8वा अध्याय 43 ते 48 वचनात आम्ही पाहतो, ही स्त्री 12 वर्षापासून म्हणजे फार मोठ्या काळापासून त्या आजारात जीवन कंठित होती. तिचे नाव आम्हाला इथे आढळत नाही. तिला हा आजार का झाला होता याविषयी काहीच माहिती नाहीये, परंतु ती बरी झाली असे वचन म्हणते. तिचे सर्वच पैसे तिने खर्च केले होते बरे होण्यासाठी, परंतु तिचा आजार अधिक बळावला होता. ती चालूही शकत नव्हती. फार दुर्बळ आणि अशक्तपणा तिला आला होता, म्हणून ती घरातच कोंडून राहत असे. अशी कोणती चावी तिच्याकडे होती? विश्वासाची चावी. तिने येशूविषयी ऐकले होते, त्याने केलेली महत्कृत्ये, चमत्कार, आरोग्य व त्याच्या ठाई असलेले प्रेम. त्यावरून तिच्या ठाई आरोग्य प्राप्तीचा विश्वास निर्माण झाला होता. ती रस्त्यावर उतरणे अगोदरच तिच्या ठाई आरोग्य प्राप्तीचा विश्वास निर्माण झाला होता. म्हणूनच तिने म्हटले, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. मग येशूने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. हीच चावी तुमच्यासाठीही काम करील. फक्त देवाच्या वचनावर मनन करा. आजारांच्या लक्षणाकडे लक्ष केंद्रित करू नका किंवा आमच्या ठाई निर्माण होणाऱ्या भावनेकडेही पाहू नका. येशूकडे लक्ष लावा. त्याने काल्वरीवर आमच्यासाठी आरोग्य पूर्ण खरेदी केलेले आहे, किंमत मोजून दिलेली आहे. यावर विश्वास करा आणि त्याप्रमाणे दावा करा. प्रार्थना करताना विश्वास ठेवा. तिने देवाच्या वचनांकडे आपले लक्ष लाविले व आरोग्याचे द्वार तिच्यासाठी उघडले. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो.
आमेन. गॉड ब्लेस यू. आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.